डेंजर आहे बाबा, कुठून पण गाडी किधर भी डाल रहे, डेंजर पुणे। तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं प्रणय विखारे ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आणि मी आता आलो आहे पुण्यामध्ये काही कामानिमित्त आलेलो, आता चाललो आहे साताऱ्याला। तर मी आता बसलो आहे बसमध्ये, कारण का जस्ट आमची बिझनेस मीटिंग्स वगैरे होत्या त्या कंप्लीट झाल्यानंतर आता आम्ही पुण्यावरून साताऱ्यामध्ये ती बस पकडली आहे। तर ही बस आपल्याला डायरेक्ट सोडेल साताऱ्याला। तर तिकडे आपण कुठे जाणार आहेत, साताऱ्याला म्हणजेच कासपठार असं तिकडे एरियाचं नाव आहे, खूप फेमस असं कासपठार आहे। तिकडे रात्री मी तुम्हाला दाखवणार आहे की लाईट वगैरे मस्त लाईट हाऊसवरती जाऊन मस्त 4 भिंती आहेत तिकडे, मस्त लोकेशन तुम्हाला दाखवतो। तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा। आता आम्ही आलो आहे हायवेला, आणि तुम्ही माझे मागचे ब्लॉग बघितले नसतील तेही जाऊन बघा। तुम्हाला कसे वाटलं ते कमेंटमध्ये सांगा मला। तुम्ही नवीन ब्लॉग बनवायला मला खूप आनंद वाटतो की तुमचे कमेंट्स ऐकून। इंस्टाला पण खूप लोक मला मेसेज करतात, दादा इकडे जा, दादा तिकडे जा, हे दाखव ते दाखव। आणि तसंच आपण उद्या सातारा पण एक्सप्लोर करणार आहोत। कासपठारनंतर आपण जाणार आहोत कोरेगाव, साताराच फेमस। तर खूप सुंदर असा व्ह्यू आहे। आता आम्ही आलो टॉपच्या डोंगरावरती, म्हणजे त्या हायवेच्या वरती एक डोंगर लागतो, त्या घाटाचं नाव मला एक्झॅक्टली माहीत नाही, पण खूप मस्त व्ह्यू आहे। पुढे एकदम मस्त व्ह्यू भेटणार आपल्याला बघायला। तर तुम्हाला दाखवतो, बी कंटिन्यू। सो गाइज फायनली वी रीच ॲट सातारा बस स्टॉप। इकडनं आपल्याला आता ऑटो पकडायची आहे। ऑटो पकडून आपल्याला जिकडे आपण हॉटेल्स बुक केले तिकडे आपल्याला जायचं आहे। त्यानंतर आपले एक सर येणार आपल्याला घ्यायला, तिकडनं आम्ही जाणार आहोत वरती 4 किल्ला सगळं आपल्याला ते फिरवणार आहेत। सो लेट्स सी, वेट अँड वॉच फॉर लास्ट टिल एंड। सो फायनली आम्ही पोचलो साताऱ्याला। बघूया, चला पहिला रूमवरती जाऊया, मग तुम्हाला मी तिकडेच बोलतो। सो गाईज आम्ही रूमवरती जाऊन आलो, मस्तपैकी चेंज वगैरे केलं आता, आणि आता आम्ही चालू जरा बाहेर फिरायला वरती। तुम्हाला आता सीन मस्त सीन बघायला भेटतील, कारण का ती सर पण बोलत होते मला खूप चांगला वरती असं बघण्यासारखं आहे। रात्र असल्यामुळे तुम्हाला वरून व्ह्यू जो आपल्याला बघायला भेटतो तो मस्तपैकी बघायला भेटतो। तर हा सरळ रोड जातो बानोलीला, आणि पुढून वसोटा फोर्टला जातो। तर आपल्याला तिकडे नाही जायचं, आपल्याला राईट साईडला जायचं आहे। राईट साईडवरून कासपठार एरिया जवळजवळ 10 ते 15 किलोमीटर लांब आहे। तर तिकडे आपण गेल्यानंतर तुम्हाला आम्ही तिकडे स्टॉप घेऊ थोडासा, आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो। तर मित्रांनो, तुम्हाला एवढं भारी फील होतं ना, तुम्हाला समजणार नाही, कारण का जे वाईब्स येतात ना खूप मस्त येत आहेत। आणि रात्रीचं ड्रायव्हिंग करायला आणि रात्रीच्या त्या गाडीमध्ये फिरायला भारी, एकदम एक नंबर। आम्ही थांबून तुला दाखवतो।
सो मित्रांनो आता आम्ही राईट साईडला गाडी पार्क केली आहे आणि आता सीन बघा काय एकदम मस्त. वाव यार, सो नाईस. मित्रांनो बघा कसं एकदम खळोखामध्ये सगळ्यांचे घरं वगैरे असे व्यवस्थित दिसत आहेत. हेच जर मी सकाळी आलो असतो ना ड्रोन घेऊन तर अजून मस्त शूट झालं असतं, पण काय करणार, त्या मीटिंगच्या ह्याच्यामध्ये आम्हाला रात्रीच ट्रॅव्हल करायला लागतं. सो आपण नेक्स्ट टाईम असं व्हिजिट करूया ना एकदम मित्रांसोबत, तेव्हा व्यवस्थित. गाडीची पार्किंगला चालू आहे, आता आपण निघूया. सो आता आम्हाला जरा भूक लागली, आता आम्ही कुठे हॉटेल सर्च करतो आणि जवळपास जिकडे हॉटेल असेल तिकडे मालवणी मस्त तांबडा पांढरा रस्सा आता आपण खाऊया. आता इथे बरेचसे हॉटेल दिसत आहेत, तर लेट्स सी, वी विल गो अँड. तर मित्रांनो मी एक ऑब्झर्व केलं इकडे ड्रायव्हिंग्स म्हणजे रोड्स वगैरे एकदम मस्त असे खाली आहेत आणि प्रॉपर ड्राईव्ह करू शकतो आपण. जर एकदम खिचडी वगैरे पण नाही. आता घाट एवढा आम्ही चढलो ना, पण असं काहीच आम्हाला जाणवलं नाही की असं वेगळं ट्रॅफिक वगैरे किंवा काय कोण रॉंग साईडने गाडी टाकत आहे. सो चला, खूप भूक लागली, हॉटेल सर्च करूया आणि कुठेतरी ब्रेक घेऊया. तर आता आम्ही इथे आलो आहे डोंगरनाथ व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट सातारा. सातारा म्हणजे कास पठारच्याकडे आता आम्ही आलो आहे. वाव, एक नंबर स्पॉट आहे, लई थंडी आहे मित्रांनो इकडे. सातारा कास पठार एंट्रीला बघा, फुल खालची एंट्री लावली आहे. बैलगाडा चाक लावला आहे. सातारा म्हणजे बैलगाडा. मस्त. तर आता आपण साताऱ्याला जेवण करणार आहोत. तर जेवणामध्ये आपल्याला डिश भेटलेली आहे चपाती, तांबडा पांढरा रस्सा फेमस. आपण बोलतो कोल्हापूरचा आहे, पण तो साताऱ्यात पण आपल्याला बघायला भेटतो. अंड आणि मटण आणि इकडे काही राईस वगैरे पण दिलं आहे. तर आपण इकडे रिपीट पण करू शकतो ना. हां, म्हणजे अनलिमिटेड जेवण असतं. एक नॉर्मली 250 रुपीजमध्ये तुम्हाला इथे अफोर्डेबल जेवण भेटतं. आता आपण टेस्ट करून बघूया. आय थिंक चांगली असेल. चांगली आहे ना. तर मित्रांनो आता आम्ही जेवण वगैरे निघालो आहे. खूप मस्त असं जेवण होतं आणि सातारा आम्ही आलो आहे साताऱ्याला. खूप भारी फिलिंग येते. थंडी वगैरे पण खूप असते, म्हणून मी बघा टी शर्ट पण घातलं, त्याच्यावरती शर्ट घातलं आहे. खूप मजा आहे सातारा. आणि सकाळ सकाळी तर आता उद्या सकाळी जाणार आहे आम्ही, तर बघूया कसं काय तिकडे सकाळचं निसर्ग आहे. कारण का रात्री तुम्हाला मी दाखवलं तर एवढा प्रॉपर काय क्लिअरिटी तुम्हाला दिसली नसेल, पण जी व्ह्यू होता ना रात्रीचा एक नंबर. आम्हाला जेवायला खूप मजा आली पण रात्रीच्या वेळी त्या हॉटेलमध्ये. आणि सकाळी तर तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे, तर चला आता आपण निघूया. तर मित्रांनो चला आता आपण चाललो आहे घरी. आम्ही गेलो कास पठारला, नाश्ता वगैरे केला, जेवलो वगैरे मस्तपैकी दाबून. मालवणी जेवण जेवलो, तांबडा पांढरा रस्सा, आणि आता आम्ही चाललो आहे घरी. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आम्ही उद्या पण थोडं फिरणार आहे, एक्सप्लोर करणार आहे सातारा. तर उद्याचा पण ब्लॉग तुम्ही नक्की बघा. चला आम्ही निघतो इकडनं. आम्ही इकडे स्टेला होतो. हे माझे ऑफिसचे कलिग्स आहेत, त्याच्यासोबत खूप टाईम स्पेंड करून मस्त वाटलं.